अकोट तालुक्यात व शहरात बाहेरगावावरून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोनाची प्राथमिक तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत आहे। आवश्यक असल्यास काही रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कार्यवाही करण्याकरिता गजानन महाराज विहीर संस्थान अकोलखेड येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे। अकोट नगर परिषद मुख्याधिकारी डी डोल्हारकर यांनी या कक्षांना सॅनिटायझर करून देण्याचे आदेश अग्निशमन दल यांना दिले होते। सर्व सोयी सुविधा असलेल्या श्री संत गजानन महाराज विहीर येथील भक्त निवासामध्ये कोरोना टाईन रुग्णाची व्यवस्था करण्यात आलेल्या हॉल व रूमला पूर्णपणे सॅनिटायझर करून देण्यात आले आहे। प्रशासन कोरोना मधील रुग्णांना विलगीकरण कक्षात या ठिकाणी ठेवणार आहे। त्यामध्ये आजपर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही। तरी सुद्धा आता जनतेने घराबाहेर पडू नये, प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावं व शासनाच्या नियमांचं तंतोतंत पालन करावं। शासन आपल्या पाठीशी उभं आहे। शासनाची आपल्या आरोग्य घेण्याच्या बाबतीमध्ये सर्व तयारी आहे। आपण प्रशासनास सहकार्य करावं हेच मी आता आपल्याला आवाहन करतो। जनतेने विनाकारण गरज नसताना घराबाहेर पडूच नये अशी सर्व जनतेला माझी तहसीलदार अकोट म्हणून विनंती आहे। विदर्भ न्यूज करिता अकोट येथून सारंग कराडे।